राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मलिक कुटुंबातनं यंदा 3 जण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165 मधून, नवाब मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान प्रभाग क्रमांक 168, तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधनं निवडणूक लढणार आहेत. कप्तान मलिक यांचा प्रभाग 168 सध्या महिला राखीव झाल्यामुळे कप्तान मलिक यांच्याकडनं सुनीला स्वतःच्या प्रभागात उतरवण्याचा निर्णय झालाय, तर स्वतःसाठी नवीन प्रभाग 165 मधून लढण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतला आहे. दरम्यान याबाबत सना मलिक यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तब्बल 3 सदस्य जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. आपल्यासोबत सना मलिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या संदर्भात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक वरिष्ठ नेता म्हणून नवाब मलिक साहेबांची ओळख आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतः डिसाईड करणार की त्यांचं नेतृत्व कोण नेतृत्व कोण करणार. तर दुसरा पक्ष काय बोलत आहे ते महायुती अलायन्समध्ये असेल तर महायुतीचा काही अलायन्सचा काही इश्यू असेल तर ते वेगळं आहे, पण पक्षाच्या आतमध्ये पक्षाचे वरिष्ठ डिसाईड करताय की कोणाच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढणार. नक्कीच महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार नाही असं सध्या दिसतंय. तुम्ही आज पहिली यादी जाहीर करणार आहात. स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा कुठेतरी पक्षांतर्गत निर्णय झाल्याचं दिसतंय. मित्रपक्ष म्हणून किंवा कोणासोबत युती करण्याचा तुम्ही अंतर्गत ठरवलं आहे? नाही, असं नाही आहे. आम्हाला अजून वरिष्ठांनी पूर्ण क्लिअर आदेश दिला नाही आहे, पण जोपर्यंत आमची यादी फर्स्ट लिस्ट जी आहे ते जाहीर होत नाही तोपर्यंत आम्हाला थांबायला सांगितलं आहे. पण फर्स्ट लिस्टची जे यादीचे सगळे नाव आहे ए कॅटेगरीचे आम्ही कमिटीच्या माध्यमातून सगळे फायनल करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर आमची 1 किंवा 2 आणखी यादी येईल आणि आमचं असं म्हणणं आहे की कमीत कमी 100 जागा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर पूर्ण तयारीने लढणं आणि ताकदीने लढण्याची तयारीत आहे. भाजपवरती 227 पैकी पक्ष मुंबईमध्ये किती जागा लढवणार आहे? माझ्या माहितीनुसार आणि आज जे आम्ही कमिटीच्या माध्यमातून बसून डिस्कस केलं, मला कमीत कमी 100 जागापर्यंत आम्ही पोहोचणार. सगळ्या वॉर्डमध्ये किती म्हणजे युवकांना म्हणजे किती संधी मिळणार? कारण महिला आणि युवतीची संख्या जात आहे, युवक आणि युवतीचा. जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.